आपण सध्या आषाढी वारीमध्ये फिरतो। यावेळी आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती वाखरीकडून पंढरपूरकडे प्रस्थान केले। या ठिकाणी आपण पाहू शकतो की वाखरीमधील जो निखिल मुलगा आहे त्या निखिल मुलाने जवळपास 24 वर्षाचा मुलगा आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जी आहे ती त्याने इलेक्ट्रिकल जी बाईक आहे ती बनवलेली आहे। कमी खर्चामध्ये ही बाईक बनवली आहे। सध्या आपण पाहू शकतो की हे जे जी बाईक आहे ते आकर्षण आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतं। अनेक जे वारकरी होते त्यांनी या निखिलचं कौतुक केलं। निखिल आपल्याबरोबर, निखिल काय सांगशील, तुझी ही इलेक्ट्रिक बाईक बनवली, नाव त्याला काय दिलं आणि किती खर्च आला आहे? हे सध्या कमी जास्त किमतीची गाडी आहे। आपण कमी बजेटमध्ये कमी खर्चात तयार केलेली गाडी आहे। ही स्वतःसाठी मी तयार केलेली आहे। पेट्रोलला जास्तीत जास्त पेट्रोलला पैसे जातात, त्यामुळे कमी बजेटमध्ये तयार केलेली आहे गाडी। काय साधारण किती खर्च आला, किती दिवस या बनवण्यास गेले? हे इथून तिथून पार्ट सगळे गोळा करून मला 1-2 महिने लागले, 2 ते 2.5 महिने। साधारण किती खर्च आला आहे? साधारण एक 20 ते 25 हजार। अजून काय याचं काय काम बाकी आहे का? काम आहे काय राहिलं? हे डिस्प्ले ती टाकायचं आहे। साधारण किती खर्चामध्ये ही इलेक्ट्रिक बाईक तयार होते? पुन्हा एक 35-40 हजार। काय याचं म्हणजे याच्यापासून बॅटरीपासून साधारण किती किलोमीटरपर्यंत ही गाडी जाते? एका चार्ज केल्यानंतर 40-45 किलोमीटर जाते। चार्ज करण्यासाठी 4 तास लागतात। नक्कीच आपण पाहतोय की शेतकऱ्याचा हा जो मुलगा आहे निखिल, यानं 13वीमध्ये शिक्षण झाल्यानंतर एक वेगळा जो तरुण असतो ते हे वेळा त्यानं हा जो आहे तो इलेक्ट्रिक कार जो स्कूटर आहे ती देखील यांनी यावेळी बनवली असून हा जो विषय आहे तो सध्या वारीमध्ये चर्चेचा विषय बनल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।